नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा आज ऑफिसला प्रत्येक चर्चासत्र झालंय. मिरची लागवड करण्याचं जे पूर्व नियोजन आहे ते कशा पद्धतीने करायला पाहिजे त्या संदर्भातला आपण या ठिकाणी चर्चा केली. काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहे, त्या शेतकऱ्यांचा आपण परिचय घेऊया. दादा तुमचं नाव सांगायचं. संतोष रमेश परमेश्वर रायनार जाम. परिचय सांगा आता परत. संतोष रमेश परमेश्वर रायनार जाम, तालुका जिल्हा बुलढाणा. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा. प्रकाश साहेबराव सरोदे, मुक्काम पोस्ट आव्हाना, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. विजय वसंतराव भालकी, इरकडा भालकी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. अनिल दादाराव शिंदे, कंपोस्ट दानापूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. संजय किसनराव शिंदे, कंपोस्ट दानापूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. रामधन म्हातारचे सुसर, राहणार कोळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. दादाजी मला हे विचारायचं आहे, आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून किंवा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बघितले, पण आज इथं आल्यानंतर तुम्ही दुरून आलेला आहात. काही तुमचा वेळ गेला, काही पेट्रोल पाणी पण गेलेलं असेल, पण इथं आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा झाला का ते मला तुमच्याकडनं ऐकायचं. बिलकुल 100% फायदा आला. म्हणजे जेणेकरून आपला जो खर्च आहे तो जास्तीत जास्त खर्च होऊन आपलं जी अपेक्षा असते की उत्पादन चांगलं झालं पाहिजे, जास्त निघालं पाहिजेत आणि खर्च कमी झाला पाहिजे, असं अगोदरच्या काळामध्ये झालेलं नाही. म्हणून या तुमच्या यूट्यूबला बघितल्यामुळं त्याचा एक मला 100% असं जाणवतं की आपल्याला फायदा म्हणजे आपला खर्च कमी होईल आणि उत्पादन आपलं वाढेल. आता मागच्या वर्षीपासून सर तुम्ही आमच्या सोबत आहात. मागच्या वर्षीपासून असताना तर तुमचे अनुभव करायले होते. माझे चांगले गजानन जाधव, आपलं गजानन वाघ म्हणून, आणि एक डी चौधरी माझे एक जिगरी मित्र, आणि एक यांच्यावर एक विश्वास होत नव्हतो. तुम्ही काय काम करू लागले या कंपनीचं नाही असेल तसं की त्यांना म्हणलं तू काही, पण मग गजानन वाघ म्हणजे तू माझ्या भरोशावर वाच, तुझं नुकसान काय झालं मी पैसे मी भरून देईन म्हणजे. म्हणलं ठीक आहे. मग मी त्याच्या भरोसा माझी मक्का मी 3.5-4 एकर मक्का मी लावलेली होती. काय झालं, मक्का टूलसर पडली आणि जळालीच कोंबडी. काय झालं, मक्का लावली आणि वरून पाणी पडलं. मी पाणी दिलेलं होतं, वरून पाणी पडलं, पाणी तुंबलं, ती मक्का मी मोडून टाकणार होतो. मग गजानन वाघ आले आणि त्याने मला दाखवलं, सांगितलं की बोल चला मी तुझी मक्का सुधरून देतो. मला तू शक्यच नाही, पण तू भरोसा ठेव. ठीक आहे, पण चालेल म्हणलं. दिलं, मग आलं, मारलं मला त्याने. तुमचे प्रोडक्ट जीवन समृद्धीचे जे प्रोडक्ट दिले एकदम मला एकदम जबरदस्त. इथं आल्यानंतर फायदा वाटतो का? इथं आल्यानंतर मला एकच गोष्टीचा, जे पाणी पीएच, पण जे औषधीवर फवारणी मारतात लोक जसे काय सांगतात, पण पाणी पीएच करूनच एक औषधी मारलं फवारणी पाहिजे. फायदा होईल. फायदा 100%, 199%. इथं आल्यानंतर तुम्हाला विश्वास आला की खर्च कमी होऊ शकतो. विश्वास पाणी पीएच मुळे नाही, विश्वासाला खर्च कमी होऊ शकतो. विश्वासाला खर्च कमी होऊ शकतो, उत्पन्न वाढू शकतं 100%. तुम्ही इथपर्यंत आलात, सर्वांच्या मनापासून धन्यवाद. अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी इथपर्यंत यायला पाहिजे, त्यांचं सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायला पाहिजे. बघा शेतकरी बांधव, एकदा का मिरची लागवड झाली की खता औषधांशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये, आणि खता औषधांचा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तर सुरुवातीपासून तुम्हाला